ठाण्यातली पुढची बातमी आहे ठाण्याच्या राष्ट्रवादीच्या संदर्भातली। ठाण्यामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये इच्छुकांची गर्दी पाहायला मिळते। उमेदवारी अर्ज भरण्याचा अवघा एक दिवस हातामध्ये उरलेला आहे। अशा वेळेला पक्षाकडून अद्यापही शिफारस पत्र मिळालेलं नाही। अशामुळे अनेकांची घालमेल होताना दिसते। मोठ्या संख्येने तिथे कागदपत्रांची पडताळणीही होती। आमचे सहकारी प्रतिनिधी कुणाल भोईटे जोडले गेलेत। कुणाल, सध्याच्या घडीला राष्ट्रवादी किती जागा ठाण्यामध्ये लढणार आहे आणि तितके उमेदवार आहेत का? प्रसाद सर, एकंदरीत पाहायचं झालं तर दोन्ही म्हणजे महायुती असेल राष्ट्रवादी असेल या सगळ्या जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांची तारांबळ उडालेली देखील पाहायला मिळते। राष्ट्रवादी जरी स्वबळावर लढत असली तरी सुद्धा इच्छुकांची गर्दी मोठ्या प्रमाणात कार्यालयामध्ये झालेली पाहायला मिळते। जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात येते, कारण जर कागदपत्र अपुरे असतील तर ते फॉर्म बाद होण्याची शक्यता आहे। त्यामुळे ही खबरदारी जी आहे ती राष्ट्रवादीकडून घेण्यात आलेली आहे। स्वबळाचा नारा दिला असला तरी सुद्धा 131 जागांची चाचपणी ही राष्ट्रवादीने केलेली आहे। कळवा मुंब्रा 22 ते 32 प्रभाग जे आहेत इथे पूर्ण ताकदीनिशी राष्ट्रवादी उतरणार आहे, कारण कळवा मुंब्रा या आधी देखील घड्याळ चिन्हावरती मोठ्या प्रमाणात नगरसेवक निवडून आले होते आणि ही स्ट्रॅटेजी अवलंबून ठाणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात उमेदवार जे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देणार आहे। उद्या 2 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा वेळ आहे आणि याच्या आधीच एबी फॉर्म जे आहेत याची वाटप होणार आहे। धन्यवाद कुणाल या सगळ्या माहितीच्यासाठी। आता पुढच्या बातमीकडे वळूया।